कर्नाटकातील लच्चान येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या सात्विक मुजगोंड या 2 वर्षीय बालकाला 20 तासांच्या मोहिमेनंतर बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं। बुधवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास लच्चान गावात 16 फूट खोल बोअरवेलमध्ये बालक पडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। तात्काळ बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं होतं। सात्विक सतीश मुजगोंड हा बालक घराजवळ खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला। सात्विकच्या रडण्याचा आवाज ऐकून कुणीतरी तातडीनं कुटुंबियांना माहिती दिल्यानं ही बाब उघडकीस आली। या मुलाला वाचवण्यासाठी इंडी तालुक्याचे आमदार यशवंतराय गौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला सूचना देण्यात आली होती। महसूल प्रशासन आपत्कालीन व्यवस्थापन टीमनं यात मोठी कामगिरी बजावली आणि आरोग्य विभागाच्या टीमनं सात्विकच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली। घटनास्थळी ऑक्सिजनसह वैद्यकीय पथक तैनात होतं। दरम्यान घटनास्थळी आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला आणि प्रशासनाला काही सूचना केल्या। अधिकाऱ्यांनी बोअरवेलच्या समांतर 21 फूट खोल खड्डा खोदला होता। मुलाला बाहेर काढताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला। दरम्यान सुटका झाल्यानंतर बालकाला इंडी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं। त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। बालक सुखरूप बाहेर आल्यानं त्याच्या मातापित्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। दरम्यान ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या 32 जणांच्या पथकाचं नियोजन करण्यात आलं होतं। या पथकाचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी अभिनंदन केलं।